नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये आरोग्य विभागामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या जागा येणार आहेत आणि याच्यासाठी आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत की जे मागच्या वर्षीचे काही क्वेश्चन पेपर आहे आरोग्य विभागामध्ये फार्मसी ऑफिसर या पदासाठी, त्यांचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत. या विश्लेषणामध्ये आपण प्रमुखपणे पाहणार आहोत की कोणकोणते घटक आहेत आणि त्या घटकांवर प्रश्न कसे येणार आहेत आणि ते प्रश्न जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्या अभ्यासाची डायरेक्शन कशा पद्धतीने असावी. कारण की कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो काही बेस आहे तो बेस म्हणजे तो PYQ असतो. तर PYQ हे खूप महत्त्वाचे असतात. PYQचं योग्य जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला यशाची शाश्वतता ही जास्त असते. त्यामुळे PYQचं ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता ॲनालिसिस म्हणजे आपण नेमकं काय करणार आहोत की कोणकोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारतात आणि त्या घटकाचा अभ्यास कसा करावा यावर आपण हे सिरीज असणार आहे. तर आज आपण बघणार आहोत की पहिला प्रश्न बघा, हा एक सिंपलचा प्रश्न आहे आणि आपल्याला लक्षात येईल की ह्या प्रश्न कसा विचारलेला आहे. न्यूरो फार्माकोलॉजी स्टडीज अंडर द बेसिक फंक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. एकदम साधा प्रश्न आहे, पण प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे की ज्या काही फार्माकोलॉजी आहे, वेगवेगळ्या फार्माकोलॉजीच्या वेगवेगळ्या काही ज्या ब्रांच आहे त्या ब्रांच कशाबद्दल डील्स करतात यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला इथं ब्रेन बद्दल विचारलं, त्यानंतर हार्ट बद्दल विचारू शकतात, त्यानंतर किडनीचं येऊ शकतं, त्याच पद्धतीने ब्लड रिलेटेड विचारू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला विविध टॉपिक्सवर प्रश्न विचारू शकतो. म्हणजे माझा मुद्दा हा नाही इथे की आपल्याला आन्सर येणं, आपण कशा पद्धतीनं याचा अभ्यास करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला डायरेक्शन सेटअप करायला पाहिजे आणि मेन म्हणजे आपली डिफिकल्टी लेवल किती पाहिजे. अभ्यास करताना आपली डिफिकल्टी लेवल कोणत्या स्टेजपर्यंत आपण याचं करायला पाहिजे, हा मूळ मुद्दा हा आपल्या ह्या सिरीजचा आहे. तर बघा, न्यूरोफार्माकोलॉजी मध्ये आपण कशाचा स्टडी करतो, मुख्यतः ब्रेनचा. ओके, नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा, एकदम साधा प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे की जे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ओके, जे काही असतात इनएनिमेट ऑब्जेक्ट्स एक्सपेक्ट बॅक्टेरिया स्पोर्स, जे इलिमिनेट करण्यासाठी जी काही प्रोसेस राहते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. तर ह्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर सर्वात प्रथम हे जो आहे हा मायक्रोबायोलॉजी या घटकावर, या सब्जेक्टवर प्रश्न विचारलेला आहे. आणि मायक्रोबायोलॉजीचा जर आपण सब टॉपिकचा विचार केला तर प्रश्न हा आपला स्टेरिलायझेशन या टॉपिकवर आहे. आणि स्टेरिलायझेशनचा पण आपण जर बेसिक सब टॉपिकचा विचार केला तर सब टाईप नुसार आपल्याला माहित आहे की स्टेरिलायझेशनचे वेगवेगळे टाइप्स कोणकोणते येतात. टाइप्स ऑफ स्टेरिलायझेशन या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण स्टेरिलायझेशन हा टॉपिक अतिशय डिटेल करायचा आहे, त्याची टाइप्स वेगवेगळे डिटेल याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच पद्धतीने कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्यांचं स्टेरिलायझेशन कशा पद्धतीने करतात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, स्टेरिलायझेशन हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर बघा, तर याचं उत्तर काय येईल. एक तर आहे स्टेरिलायझेशन आणि डिसइन्फेक्टंट. तर याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन या दोघांमध्ये A आणि B मध्ये कोणतं येऊ शकतं, तर जर आहे डिसइन्फेक्शन. कारण इथे काय प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, बॅक्टेरियल स्पोर हे एक्सपेक्ट बॅक्टेरियल स्पोर, त्याला आपण काय म्हणतो, डिसइन्फेक्टंट. तर हे बघा, याचं डिसइन्फेक्टंट आणि स्टेरिलायझेशन यामधला फरक काय आहे. मित्रांनो, स्टेरिलायझेशन म्हणजे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम पूर्णपणे किल करणं आणि डिसइन्फेक्शन म्हणजे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम किल करणं. पण डिसइन्फेक्शन ही जी प्रक्रिया करतो तो आपण इनएनिमेट म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्सवर आपण ती करतो.
आणि स्टेरिलायझेशन हे आपल्या लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग बॉडीवर सुद्धा असू शकतो. ओके, हे आहे ऑब्जेक्ट टू डिस्ट्रॉय पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. इट इज जनरली नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट द हायली रेजिस्टन्स बॅक्टेरियल स्पोर. म्हणजे स्पोर्स डिस्ट्रॉय होत नाही. डिसइन्फेक्टन या प्रोसेसमध्ये स्पोर्स हे डिस्ट्रॉय होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्यामध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे कंपल्सरी आहे. कारण की फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जे असतात हे डायरेक्ट आपल्या हेल्थशी रिलेटेड असतात आणि याच्यासाठी गव्हर्नमेंटचे ॲक्ट आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स आहे आणि त्यांना आपल्याला फॉलो करावं लागतो. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे GMP. त्यामुळे GMPवर प्रत्येक क्वेश्चन पेपरवर आपल्याला प्रश्न दिसतो. त्यामुळे बघा GMPवर काय प्रश्न विचारलेला आहे, तो GMP जे आहे ते इम्पॉर्टंट का असतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये GMP ही इम्पॉर्टंट का असतं. प्रश्नाचं उत्तर अतिशय साधं आहे. आपल्याला माहित आहे की पुअर क्वालिटी मेडिसिन्स आर हेल्थ हजार्ड अँड वेस्ट ऑफ मनी. आणि हे अवॉइड करण्यासाठी आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये करतो. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा आपल्याला. त्यानंतर आपल्याला माहित आहे की आपला जो फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्टचा जो काही रोल आहे, त्या रोलच्या संबंधित सुद्धा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसतात. तर हा जो प्रश्न आहे हा असाच आहे की IPA म्हणजे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, IPA इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांनी काय केलेलं आहे, क्रिएट अ डिव्हिजन टू मेक अ फार्मासिस्ट अवेअर ऑफ देअर कम्युनिटी रोल. हे कोणत्या वर्षी हे IPA ने एक डिव्हिजन तयार केलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे 1991. जे 1991 मध्ये इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांनी एक ब्रांच, एक डिव्हिजन इस्टॅब्लिश केलेली आहे. आणि याचं महत्त्वाचं काम जे आहे की फार्मासिस्टचा जो काही रोल आहे तो पब्लिक हेल्थमध्ये त्याचं अवेअर करण्यासाठी. ओके, फार्मासिस्टचा रोल पब्लिक हेल्थमध्ये अवेअर करण्यासाठी 1991 मध्ये फार्मास्युटिकल असोसिएशन, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांनी एक डिव्हिजन तयार केलेली आहे. याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला हे माहित पाहिजे की व्हॉट इज द IPA, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन म्हणजे काय. त्यानंतर इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे रोल्स काय आहे, व्हॉट इज द रोल्स इन इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. त्यानंतर इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचं हेड ऑफिस कुठे असतं, हेड ऑफिस कुठे असतं. त्यानंतर इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे जे काही अध्यक्ष आहे ते कोण आहे, हु इज द चेअरमन. आणि ती बॉडी जी असते ती बॉडी कशा पद्धतीने फॉर्म होती याचं सुद्धा डिटेल आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. माझा हा जो उद्देश आहे हा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न देणं आणि उत्तर घेणं हा नाही आहे. तर आपण अभ्यास कशा पद्धतीने करावा, अभ्यास करताना आपण ॲनालिसिस कशा पद्धतीने करावं, म्हणजे आपला जो पिन टू पॉइंट स्टडी असतो तो कशा पद्धतीने करावा. ओके, हे लक्षात आलं. त्यामुळे आपण IPA, तसंच IPA ही कॉर्पोरेट प्रायव्हेट बॉडी आहे. तसेच अनेक प्रायव्हेट बॉडी असतात ज्या फार्मास्युटिकल असोसिएशन सारख्या जी आपल्या फार्मसी प्रॅक्टिसेस किंवा फार्मसी प्रोफेशनला मदत करतात. त्याबद्दल सुद्धा आपल्याला एक जनरल आयडिया किंवा ओव्हरव्ह्यू तरी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. असं आपल्या प्रश्नाचं स्वरूप आहे. तर नेक्स्ट जो प्रश्न आहे हे बघा मित्रांनो, आपल्याला माहित आहे जी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जे काही ड्रग्स असतात ते वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमध्ये केलेलं आहे. त्यांचं जे अँटीपायरेटिक, अँटीबायोटिक किंवा एक तर फंक्शननुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा त्यांच्या कामानुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बघा हा जो प्रश्न विचारलेला आहे, विच ड्रग क्लास इज यूज टू रिड्यूस द बॉडी टेम्परेचर ऑर द कंट्रोल फीवर. अतिशय साधा प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते बघा तुम्ही. तर याचं उत्तर आहे अँटीपायरेटिक्स. म्हणजे अँटीपायरेटिक्स ह्या अशा ड्रग्स असतात की जे आपल्या बॉडी फिवरला साठी कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच आपल्याला पाहिलेलं आहे की सल्फर ड्रग्स म्हणजे काय, अँटी ऍसिडिक्स ड्रग्स म्हणजे काय किंवा अनेस्थेटिक्स ड्रग्स म्हणजे काय याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे स्टडी करताना आपल्याला विच ड्रग्स, त्याचं क्लासिफिकेशन अँड इट युजेस
याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो नेक्स्ट जो आहे हे बघा, तर फार्मसी ब्रांच म्हणल्यावर तर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे रेग्युलेशन आहे. हे रेग्युलेशन आपल्याला माहित आहे, त्याला आपण काय म्हणतो, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. हे जे काही ज्युरिस्प्रुडन्स आहे याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. जो हा प्रश्न विचारलेला आहे, फार्मसी ऍक्ट वॉज पास्ड इन विच इयर टू रेग्युलेट द प्रोफेशनल इन इंडिया. त्याचं उत्तर आपल्याला माहित आहे. 1948 मध्ये फार्मसी ऍक्ट हा काय केलेला आहे, इनॅक्ट केलेला आहे बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍक्ट नुसारच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याची स्थापना झालेली आहे. त्यामुळे आपल्याला PCA काय आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे, याचं फंक्शन्स काय असतात, त्याच पद्धतीनं त्याचा रोल्स काय आहे, आपल्या प्रोफेशनला अपग्रेड करण्यासाठी रोल काय आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट काय आहे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि याच्यावर सुद्धा प्रश्न येतात, आपल्या येणाऱ्या एक्झाम मध्ये येऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे हे बघा, द केमिकल सबस्टन्स ऑफ द नॉन स्ट्रक्चर दॅट अल्टर द बॉडीज फंक्शन इज डिफाईन्ड ॲज. आता आपल्या फार्मसीमध्ये खूप सारे डेफिनेशन आहे. ओके, ड्रग्सची डेफिनेशन आहे, त्यानंतर मेडिसिनची वेगळी डेफिनेशन आहे, त्यानंतर स्पुरियस ड्रग्स याची डेफिनेशन आहे, त्यानंतर अडल्ट्रेट ड्रग्स वगैरे अशा अनेक साऱ्या डेफिनेशन आहे. ह्या ज्या डेफिनेशन आहे ह्या आपल्या फार्मसी ऍक्ट नुसार यांचं डेफिनेशन हे महत्वाचं आहे. आपल्या मनानुसार किंवा आपल्या लॉजिक नुसार डेफिनेशन पाहिजे नाही. तर व्हॉट द मेन्शन इन द फार्मसी ऍक्ट ऍट्स वर्ड बाय वर्ड आपल्याला डेफिनेशन माहिती पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण जे काही ड्रग्स असतात किंवा ड्रग्स, टॅबलेट, सिरप यांची काही डेफिनेशन असते हे आपल्याला ॲज पर ऍक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ओके, तर याचं काय आहे, द केमिकल सबस्टन्स ऑफ द नॉन स्ट्रक्चर दॅट अल्टर द बॉडी फंक्शन इज डिफाईन्ड ॲज द ड्रग्स. याचं उत्तर काय, उत्तर खूप सोपे आहे. माझा उद्देश हा उत्तर सांगणं किंवा तुम्हाला प्रश्न सांगून उत्तर मिळवणं हा नाही. माझा उद्देश हा आहे की हाऊ टू प्लॅन फॉर द आवर सिलेबस अँड हाऊ टू पिन पॉइंट स्टडी कसा करायचा. पिन पॉइंट स्टडी आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जी काही स्किल लागतं पिन पॉइंट अभ्यास करण्याचं, ती स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप करायचं. ओके, तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे एक साधा प्रश्न आहे बघा हा सुद्धा. द सिस्टीम इन्शुरिंग द प्रोडक्ट्स आर कन्सिस्टंटली प्रोड्यूस टू क्वालिटी स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज. आपल्याला ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की आपण GMP वर एक प्रश्न विचारला होता की GMP कशासाठी असतो. हा प्रश्न फिरून विचारला त्यांनी की जी सिस्टीम असते की ज्यामध्ये क्वालिटीला प्रेफर केलं जातं त्या सिस्टीमला काय म्हणतो. इट इज व्हेरी सिम्पल, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. ओके, दॅट इज कॉल्ड GMP. त्याचं जर आपण थोडंसं आपण डिटेल जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपल्याला माहिती आहे GMP आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट शेड्यूल एम नुसार जो काही डिटेल आहे, शेड्यूल एम जवळजवळ 30-35 पेजचा, हा पूर्ण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि याच्यावर कोणत्याही पद्धतीचा प्रश्न आला तर तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आय एम टेकिंग इट ओनली अ सुपरफिशियल नॉलेज ऑफ द क्वेश्चन्स. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्यांनी काय विचारलेलं आहे बघा. आता आपल्याला माहित आहे की ड्रग जी स्टोअर असतो, द ड्रगचं सर्वात महत्वाचं काय राहतं की ड्रग जेव्हा ती मॅन्युफॅक्चरिंग होते त्या पॉइंट बसून जेव्हा कंपनीच्या त्या गोडाऊन मधून निघते तर पेशंटच्या यूज पर्यंत, ऍट एंड ऑफ यूज तर पेशंटला देण्यापर्यंत ड्रग्स स्टोअर करणं खूप खूप गरजेचं राहतं. त्याचं काही टेम्परेचर असतं, त्याची ह्युमिडिटी असते, त्याच पद्धतीनं त्याचं जे लाईटचं हे असतं लाईट त्याच्यावर पडणं किंवा ते अंधाऱ्या याच्यात ठेवणं किंवा त्याची स्पेसिफिक काच कोणती यूज करायची, कंटेनर कोणतं यूज करायचं, याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला फार्मास्युटिकल स्टडीजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे की जे आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट फॉर द वार्ड लेवल ड्रग स्टोरेज. म्हणजे हॉस्पिटलमध्ये
हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे काही ड्रग्स असतं ते वॉर्डमध्ये ते कशा पद्धतीने आपण स्टोअर करायला पाहिजे, किंवा याच्यात इज इज नॉट करेक्ट, तर याचं काय शुड बी केप्ट इन द हॉट अँड ओपन एरिया असू शकतो का नाही. त्यामुळे याचा प्रश्न आहे, उत्तर आहे ए, म्हणजे आपण वॉर्डमध्ये स्टोअर करताना ओपन नाही पाहिजे, एकतर ते फ्रीजमध्ये पाहिजे आणि ते क्लोज कंटेनरमध्ये पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा आता मित्रांनो, आपलं फार्मसीमध्ये अँटीबायोटिकचा रोल खूप मोठा आहे. जेवढे काही डिसीज असतात त्या सर्वांसाठी अँटीबायोटिक्स आपण देतो आणि जवळजवळ म्हणजे प्रत्येक पेशंटला आपण अँटीबायोटिक देतो. त्यामुळे अँटीबायोटिकचा स्टडी आपला खूप इम्पॉर्टंट आहे आणि हाच प्रश्न आहे अँटीबायोटिकवर. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. व्हॉट? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, द रेंज ऑफ डिसीज कॉसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे कुठे असतात, म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स हे कशावर काम करतात किंवा ती काम करण्याची पद्धत कशी आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यामध्ये आपल्याला हे माहित पाहिजे सर्वात प्रथम की व्हॉट आर द अँटीबायोटिक्स. त्यानंतर हे माहिती पाहिजे आपल्याला अँटीबायोटिकचं टाइप्स कोणकोणते आहे. त्यानंतर आपल्याला माहित पाहिजे जे अँटीबायोटिक्स आहे त्याचं वर्किंग कशा पद्धतीने आहे. त्यानंतर हे पण आपल्याला माहित पाहिजे ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक्स कोणते आहे, ते बॅक्टेरिया काय आहे ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर ओके, याचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे की जे वाईड रेंजमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमवर यूज करतात त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. तर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो बघा आता, हा जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला टॅबलेट सेक्शनवर विचारलेला आहे. व्हॉट? टॅबलेट. आणि प्रश्न काय आहे, विच अमॉंग द फॉलोइंग आर द करेक्ट रिगार्डिंग द टॅबलेट्स. इट इज व्हेरी मच सिंपल, इझी टू सॅलो विथ वॉटर, इट्स ओके, हायेस्ट कॉस्ट ऑफ ओरल फॉर्म, व्हेरी अनस्टेबल फिजिकल अँड टफ टू ॲडमिनिस्टर द करेक्ट डोस. तर मित्रांनो, करेक्ट जे आन्सर आहे ते इझी टू सॅलो विथ द वॉटर. आपल्याला माहित आहे जे काही टॅबलेट आहे ते एक सर्वात त्याचं प्राइस कॉस्टिंग खूप कमी असतं. दुसऱ्या गोष्टी फिजिकली सुद्धा हे स्टेबल असतं आणि हे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे सुद्धा सोपं असतं. त्यामुळे करेक्ट इज. म्हणजे आता हा टॅबलेटवर प्रश्न विचारलेला आहे, मग टॅबलेट बद्दल आपल्याला काय काय माहित पाहिजे की टॅबलेट्स डोसेस फॉर्म काय आहे, टॅबलेट डोसेस फॉर्मचे वेगवेगळे प्रकार काय आहे. त्यानंतर टॅबलेट डोसेस फॉर्म जेव्हा आपण तयार करतो त्याच्या पद्धतीमध्ये जे काही वेगवेगळे यूज केल्या जातात, बाइंडर असेल, त्यानंतर ग्लायडंट असेल वगैरे वगैरे, ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर जे काही वेगवेगळे डोसेस फॉर्म असतात त्या डोसेस फॉर्मचं एक तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट काय काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. याच्या पद्धतीने हे प्रश्न विचारतात येतात. त्यामध्ये टॅबलेट येऊ शकतं, त्यानंतर सिरप विचारू शकतो, त्यानंतर आपल्याला माहिती आहे सपोजिटरीज विचारू शकतात, त्यानंतर आपल्याला IV फ्लुइड्स म्हणजे सोल्युशन यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. अतिशय सिंपल, अतिशय बेसिक टॉपिक्सला रिलेटेड हे प्रश्न आपल्या फार्मसी ऑफिसरच्या पोस्टसाठी येतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, ओके, आपलं FD वर प्रश्न विचारलेला आहे, परंतु FD वर प्रश्न विचारलेला असताना त्याचं स्ट्रक्चर कसं आहे प्रश्नाचं ते बघा की FDA ने कोणती ड्रग्स ही अप्रूव्ह केलेली आहे. विच ड्रग्स इज अप्रूव्ह बाय द FDA फॉर द हायपरटेन्शन. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की व्हॉट इज द FDA. काय FDA काय आहे, FDA. त्याच्यानंतर FDA आपल्याला माहित आहे, त्यानंतर एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट यामध्ये FDAचं रोल काय आहे. त्यानंतर स्टेटमध्ये FDAचं ऑफिस काय आहे, FDAची ऑफिस कुठे कुठे आहे, त्यानंतर FDAचं फंक्शन्स काय काय आहे, त्यानंतर फंक्शन्स आपल्याला माहित पाहिजे. आणि फंक्शन नंतर सुद्धा आपल्याला पुढे जाऊन एक स्टेप पुढे जाऊन आपल्याला हे माहित पाहिजे तर ड्रग्स ज्या FDA असतात, FDA कोणकोणते ड्रग्स अप्रूव्ह करतो, ड्रग्स अप्रूव्ह केलेले आहे किंवा FDA ने कोणकोणते ड्रग्स हे बॅन केलेले आहे याबद्दल प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास येणार. त्यामुळे आपण करंटच्या रिलेटेड सुद्धा हा टॉपिक्स येऊ शकतो आणि आपल्या ज्युरिस्प्रुडन्स या दोन्ही अँगलनी आपल्याला या सब्जेक्टची तयारी करायची आहे.
ओके, लक्षात आलं. तर FDA, रोल ऑफ FDA, त्यानंतर ड्रग्स अप्रूव्ड बाय द FDA, ड्रग्स बॅन बाय द FDA. त्यानंतर अजून एक प्रश्न जर याच्यामध्ये जर डिस्कस करायचा असेल तर आपल्याला माहित आहे की FDAचं फंक्शन कसं राहतं, म्हणजे FDAचं फंक्शन कशा पद्धतीने चालतं यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे FDA मध्ये जे काही असतात ते ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट काय आहे, त्यानंतर ड्रग ॲनालिस्ट ही पोस्ट काय असते, याबद्दल सुद्धा आपल्याला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघायला मिळू शकतात. ओके, यू गॉट इट माय पॉइंट्स that I am discussing you the way of study. I am not discussing you about the questions. मी काय सांगतोय तुम्हाला की अभ्यास कसा करावा, अभ्यासाचा पॉइंट आपला परीक्षाभिमुख कसा असावा, that is my focus. The next is that the topic is it is related to the hospital pharmacist. Okay, the question is that which of the following does not come under the basic common medical equipment list needed to run the hospital. अतिशय साधा प्रश्न आहे. म्हणजे एखादं हॉस्पिटल चालवण्यासाठी which is not come under the basic common medical equipment, म्हणजे हा प्रश्न जो आहे हा आपण जर बघितला तर हॉस्पिटल फार्मसीशी रिलेटेड प्रश्न आहे. हॉस्पिटल फार्मसी. त्यामुळे हॉस्पिटल फार्मसी हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय, इथून या प्रश्नाला आपल्याला सुरुवात करायची आहे. ते हॉस्पिटल फार्मसीचा रोल काय आहे आपल्या प्रोफेशनमध्ये, याच्या संबंधित पूर्ण डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे. इट इज सिम्पल इज, याचं आपल्याला माहिती आहे की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तर OT पाहिजे, त्यानंतर लॅबोरेटरी पाहिजे, त्यानंतर OPD सेक्शन, तर इट इज इसेन्शियल आहे. दिस आर द इसेन्शियल, बट गार्डन इट इज नॉट इसेन्शियल. तुमचे गार्डन असू पण शकतं नसू पण शकतं. इट इज नॉट द कंपल्सरी गार्डन. द ऑप्शन इज दिस वन. द नेक्स्ट इज वन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्ट रिगार्डिंग द डेंटल फार्माकोलॉजी. सॉरी, विच इज द करेक्ट. आता बघा, हा प्रश्न विचारलेला आहे डेंटल फार्माकोलॉजी. म्हणजे फार्माकोलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला जे काही वेगवेगळे ब्रांचेस आहे त्या सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की येथे डेंटल आहे फार्माकोलॉजी. त्यानंतर पहिले आपण बघितले तर न्यूरो फार्माकोलॉजीवर प्रश्न विचारला होता, त्यानंतर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे फार्माकोलॉजीच्या विविध ब्रांच, त्या बेसिक कन्सेप्ट हे आपल्याला माहित आहे. तर व्हॉट इज द डेंटल फार्माकोलॉजी? डेंटल फार्माकोलॉजी नथिंग बट द इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रीटमेंट ऑफ द टीथ अँड ओरल कॅव्हिटी. इट इज नोन ॲज द डेंटल फार्माकोलॉजी. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक दॅट इज in which year Alexander Fleming isolated the penicillin from the mold Penicillium notatum. मित्रांनो, फार्मसीमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय असेल ते आहे तर अँटीबायोटिक्स. आणि हाच अँटीबायोटिक्सचा ओरिजिनवर नेहमी प्रश्न विचारलेले असतात. तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय, त्यांचे टाइप्स काय आहे, त्यानंतर याचं ओरिजिन कोणी केलं, याचा सुरुवातीला रिसर्च कोणी केला याचा, आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे सिंथेटिक जे काही अँटीबायोटिक असतात, त्याचं सिंथेसिस कशा पद्धतीने केलेलं आहे, कोणकोणते सिंथेटिक अँटीबायोटिक्स आहे, यावर सुद्धा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. द नेक्स्ट इज टॉपिक इज which dosage form has the lowest cost of the oral dosage form. Very much simple question. आणि अगेन्स्ट द डोसेस फॉर्मवर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे डोसेस फॉर्म कोणते आहे आणि ते काय आहे की लोवेस्ट कॉस्ट कोणत्या डोसेस फॉर्मची आहे. लोवेस्ट कॉस्ट ऑब्विसली कोणते येईल, टॅबलेट. कारण की आपल्याला माहिती आहे सिरप, त्यानंतर इंजेक्शन, त्यानंतर ड्रॉप्स. इंजेक्शनची तर कॉस्ट हायर असते, कारण याच्यामध्ये काय राहतं की स्टेरिलायझेशन वगैरे खूप सारी प्रक्रिया राहते. त्यानंतर याला खूप जास्त रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये हे करावं लागतं. टॅबलेट्स लो कॉस्ट आहे सर्वात जास्त. म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी त्यांची हे तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट इज which statement is not correct regarding the Drug and Cosmetic Act 1940. बघा, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट बद्दल
यांनी डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे आपल्याला ड्रग अँड कॉस्मेटिक डिटेल स्टडी करणं खूप खूप गरजेचं आहे. इट डज नॉट डिफाईन द टर्म ड्रग अँड मेडिसिन. नाही, तर ड्रग अँड मेडिसिन इट इज नॉट करेक्ट म्हणलेलं आहे. पण हे काय इट इज बघा प्रश्न कसा जे इथं नॉट केलं निगेटिव्ह सेंटेन्स आणि परत याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स जर आपण स्पीडमध्ये वाचलं तर हे आपल्याला लक्षात येऊ शकत. आपण काय करू शकतो फक्त यस इट डज ड्रग अँड मेडिसिन ऍक्ट इट इज बरोबर आहे, पण उत्तर हेच आहे इट इज नॉट. कारण प्रश्न आपल्याला निगेटिव्ह विचारलेला आहे. त्यामुळे हे डिस्कस करताना इझी वाटतंय, पण जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करतो, जेव्हा 100 प्रश्न राहतात आणि आपल्याला 120 मिनिट्स राहतात, तेव्हा आपल्याला खूप स्पीडमध्ये ते आपल्याला वाचावं लागतं. त्यामुळे हे असे छोटे छोटे पॉइंट्स असतात, छोटे छोटे शब्द असतात, त्याच्यामध्ये आपले काय होतात 1-2 मार्कच जातात. आणि 1-2 मार्कामध्ये मित्रांनो 100-150ची रेंज राहते, त्याच्यात तुम्ही स्पर्धेत आउट ऑफ फेकल्या जातात. त्यामुळे अभ्यास करताना पीवायक्यूचं अनालिसिस, त्या अनालिसिसमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त विचार करावा. त्यामुळे तुम्हाला काय होईल अभ्यासाचं टेक्निक डेव्हलप होईल स्पर्धा परीक्षेमध्ये. स्पर्धा परीक्षा आणि आपली युनिव्हर्सिटीची डिग्रीची परीक्षा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला जर युनिव्हर्सिटीच्या त्यामुळेच त्यांनी आपला जो क्रायटेरिया आहे तो जस्ट इझिली पास, तुम्हाला फर्स्ट क्लास वगैरे पाहिजे असं काही क्रायटेरिया नाही आहे. ओके, दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा आहे. The liquid dosage form are broadly classified in how many groups? सिंपल प्रश्न आहे, डिप्लोमा बेस्ड प्रश्न आहे, खूप काही डिग्रीचं पण खूप नॉलेज नाही, एकदम सिंपल. की लिक्विड डोसेस फॉर्मचे किती वेगवेगळे प्रकार आहे 5. त्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न आहे. ओके, आपल्याला माहित आहे आपलं जे ऑफिशियल पुस्तक आहे ते काय आहे इंडियन फार्माकोपिया. तर जे की फार्माकोपिया आहे, फार्माकोपिया याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. तर फार्माकोपियावर कोणकोणते प्रश्न विचारू शकतात. तर सर्वात प्रश्न पहिला काय तर व्हॉट इज द फार्माकोपिया, फार्माकोपिया म्हणजे काय. त्यानंतर फार्माकोपियाचे वेगवेगळे एडिशन कधी निघालेले आहे, एडिशन कोणकोणते आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे 2018 मध्ये इंडियन फार्माकोपियल कमिशन सेटअप झालेलं आहे. त्या कमिशनवर सुद्धा इंडियन फार्माकोपिया कमिशन याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आता जी काही रिसेंट IPची हे आलेले एडिशन ती कोणती आहे आणि ती इतरांपेक्षा काय डिफरन्स आहे. त्यानंतर बेसिक आपण जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अंडर होता, म्हणजे आपण बिफोर द प्री इंडिपेंडन्स आपण ब्रिटिश फार्माकोपिया इम्प्लाय केलेला आहे. ब्रिटिश फार्माकोपिया आपण यूज करत होतो आणि त्याच्या ब्रिटिश फार्माकोपिया बसून आपण इंडियन फार्माकोपिया आपण बुक केलेला आहे. तर प्रश्न हा विचारला यांनी की फ्रॉम विच इयर ब्रिटिश फार्माकोपिया वॉज मेड ऑफिशियल इन इंडिया. त्याचं उत्तर आहे 1885. तर बिफोर द इंडियन फार्माकोपिया इंडिया रिलायड ऑन द ब्रिटिश standards. The BP was adopted to ensure the quality and consistency of the drug during the colonial area. Colonial area म्हणजे ब्रिटिशांच्या कालावधीत जी आपली कॉलनी होती आपली त्या एरिया बसून. तर म्हणजे यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वेगवेगळे फार्माकोपिया कोणकोणते आहे, त्या फार्माकोपियाचा रोल काय असतो, त्या फार्माकोपियाचे स्टँडर्ड्स काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचे एडिशन कोणकोणते असतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे. तर बघा हा परत प्रश्न विचारला आहे स्टोर म्हणजे ड्रग स्टोर चे जे काही कंडिशन असतात ते आपल्याला माहिती पाहिजे. तर लार्ज व्हरायटी ऑफ द ड्रग्स नीड्स टू बी स्टोर्ड ॲट द टेम्परेचर ऑफ. बघा कोणत्या टेम्परेचरला हे जास्तीत जास्त ड्रग स्टोर करायला पाहिजे. तर 15 to रूम टेम्परेचर, 15 to 25 हे इट इज द करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणत्या ड्रग्ससाठी कोणतं टेम्परेचर आवश्यक असतं, कोणत्या डोसेस फॉर्मसाठी कोणतं टेम्परेचर आवश्यक असतं. त्यानंतर तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जे स्टोरेज कंडिशन कशी पाहिजे, स्टोरेज कंडिशन
कशा पद्धतीने पाहिजे याचं सुद्धा आपल्याला नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यावर मॉइश्चर सुद्धा येऊ शकतो की मॉइश्चर कंटेंट कसं पाहिजे मॉइश्चर, किंवा जर ड्रग स्टोअर प्रॉपर झाला नाही तर कोणकोणते साईड इफेक्ट्स असू शकतात, कोणकोणते साईड इफेक्ट असू शकतात यावर सुद्धा रिलेटेड प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. त्यामुळे ड्रग स्टोरेज इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अँड ड्रग स्टोरेजमध्ये आपल्याला टेम्परेचर, मॉइश्चर, लाईट, इंटेन्सिटी ह्या सर्व बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट इज बघा, परत हा प्रश्न विचारलेला आहे, इंडियन फार्माकोपिया कमिशन हॅज बिकम द फुली ऑपरेशनल ॲज अ ऑटोनॉमस बॉडी फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग इयर. म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशन, इंडियन फार्माकोपिया कमिशन दॅट इज नोन ॲज द IPC ही केव्हा बसून फंक्शनिंग करण्यात आली किंवा केव्हा बसून ती स्टार्ट झाली. याचं उत्तर आहे 2018 बसून इंडियन फार्माकोपिया. IPC sets the standard for all the drugs and manufacture all the consumed in the India. Operating under the Ministry of the Health and is transition to the fully function autonomous body in 2018 बसून IPC स्वतंत्र बॉडी म्हणून काम करत आहे. त्यामुळे आपल्याला इंडियन फार्माकोपिया कमिशन बद्दल सुद्धा प्रश्न येतात. त्यामुळे IPCचा डिटेल पॉइंट टू पॉइंट अभ्यास करणं आपला गरजेचं आहे. व्हॉट इज IPC, IPCचं फंक्शन कधी झालं, IPCचे काम काय आहे. तुम्ही वेबसाईटवर जा, IPC टाका, IPCच्या अबाउट सर्व तिथं वेबसाईटवर येईल. तुम्हाला ऑल युअर क्वेश्चन्स विल बी सॉल्व ऑन द बेसिस ऑफ द वेबसाईट. त्यामुळे काही जेवढे काही ऑर्गॅनिझम असतात गव्हर्नमेंटच्या, त्याला सिम्पल आहे, ते ऑर्गॅनिझम गुगलवर जायचं, गुगलला विचारायचं अरे बाबा याच्याबद्दल माहिती दे, त्या साईडवर जायचं, साईडवर ओपन होतं. त्याच्यानंतर त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनचं अबाउट राहतं. अबाउटमध्ये काय राहतं की त्या ऑर्गनायझेशनचे मिशन्स काय आहे, ऑब्जेक्टिव्स काय आहे, ते केव्हा इस्टॅब्लिश झालेले आहे आणि इस्टॅब्लिश होण्याचे कारण काय आहे, त्यानंतर त्याची हिस्ट्री काय आहे, आणि त्यानंतर करंटमध्ये त्याचे चेअरमन कोण असतात, त्यानंतर काही गव्हर्नमेंटचे काही नियम असतात त्याच्या रिलेटेड. हे सर्व ह्या अबाउट या टॉपिक्समध्ये प्रत्येक वेबसाईटवर उपलब्ध, प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असतं. आणि इट इज द शॉर्ट अँड स्वीट वे ऑफ स्टडी ऑफ द आवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो बघा, हॉस्पिटल फार्मासिस्ट आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तर हा प्रश्न आहे हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर मग हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे काय, हॉस्पिटल फार्मासिस्टचे रोल काय असतात, हॉस्पिटल फार्मासिस्ट ही पोस्टचं काम काय राहतं दवाखान्यामध्ये, याच्या रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारतात. आता याचं काय, इनचार्ज ऑफ द मेडिकेशन स्टॉक, येस ऑब्वियसली. द मॉनिटरिंग द सप्लाय ऑफ द ऑल मेडिसिन इज ऑब्वियसली. ट्रीटिंग द पेशंट डायरेक्टली इन द OPD. or hospital pharmacists are not responsible to treat the patient in OPD. Okay, so hospital pharmacists are not responsible to treat the patient in OPD. Not responsible which of the following activity, it is okay. त्यानंतर नेक्स्ट आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट, पास इन इंडिया. कधी, कोणत्या वर्षी हे पास झालेला आहे. ओके, तर हा जो प्रश्न आहे हा काय विचारलेला आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट हा कधी पास झालेला आहे. म्हणजे आपल्याला हा फार्मसिस्टच्या किंवा आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने प्रश्न नाही, पण आपल्या एक जनरल नॉलेजच्या स्वरूपात हा प्रश्न आपल्याला माहीत पाहिजे. मग आपल्याला माहीत पाहिजे की ही जे आहे की फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी काय आहे, हा ॲक्ट काय आहे, या ॲक्टमध्ये काय काय इन्क्लूड होतात आणि त्याचा आपला फार्मसीचा रोल काय आहे. याच्यामध्ये आपल्याला फार्मास्युटिकल्सची काय रोल आहे आपला आणि याचं रिलेशन काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओके, नेक्स्ट प्रश्न, रिएक्शन रेफर टू ॲज द ऑगमेंटेड
which are the dose dependent and the predictable are known as the type C reaction. जे आपल्याला माहित आहे, जे काही वेगवेगळ्या रिएक्शन आहे, 4 टाईपचे ज्या ड्रग्ज रिएक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला टाईप 1, टाईप डी, टाईप बी हे ज्या काही ॲलर्जिक रिएक्शन आहे ह्या काय आहे, यामध्ये काय इन्क्लूड होतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर हे बघा, परत हा प्रश्न विचारलेला आहे, इंडियन फार्माकोपिया इज पब्लिश्ड ऑन द बिहाफ ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट. म्हणजे इंडियन फार्माकोपियावर प्रश्न आहे. इंडियन फार्माकोपियाच्या वेबसाईटवर जायचं, इंडियन फार्माकोपियाचे सर्व डिटेल करायचे, तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार. तर वीची मिनिस्ट्री कोणती आहे, मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. आता बघा इथं ऑप्शन देताना त्यांनी कसं केलेलं आहे की एक ज्या व्यक्तींनी काहीच वाचलेलं नाहीये त्यांनी तुका सुद्धा तो मारू शकत नाही. कारण काय, तिथं ऑप्शन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर किती क्लोज ऑप्शन दिलेले आहे, किती क्लोज, एकदम क्लोज ऑपरेशन दिलेले आहे. ओके, त्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित करा तुम्ही. ओके, याचं उत्तर काय. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, व्हॉट इज द प्रोबेबली द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन द नॉन युनिवर्स अकॉर्डिंग टू द न्यूरोफार्माकोलॉजी. हा परत प्रश्न विचारलेला आहे फार्माकोलॉजी, त्याचं उत्तर काय, ह्युमन ब्रेन. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड ऑफ द ऍक्ट. बघा, हा परत प्रश्न विचारलेला आहे फूड स्टँडर्ड ऍक्ट 2006, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, विच ड्रग इज करेक्टली मॅच विथ द असोसिएटेड एडीआर्स. त्यामुळे आपल्याला मित्रांनो फार्मसीमध्ये प्रत्येक जे काही ड्रग्स आहे त्याचे एक ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन असते. त्या ॲडव्हर्स रिएक्शन आपल्याला माहिती पाहिजे, कोणकोणत्या ड्रगची ॲडव्हर्स ड्रग्स अँड त्याचं एडीआर आपल्याला माहिती पाहिजे. हे एडीआर माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर जे आहे मेरोपिनम ॲक्यूट किडनी इंजुरी. त्यानंतर हा बघा, हा प्रश्न विचारला आहे स्ट्रेप्टोमायसिन त्यानंतर टेट्रासायक्लिन आर द एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द कॅटेगरी. दिस आर द अँटीबायोटिक ड्रग्स. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, ॲक्यूट किडनी इंजुरी इज ॲडव्हर्स रिएक्शन पोटेन्शियली कॉज बाय विच ऑफ द ड्रग. आता असं आपण बघितलं हे मेरोपिनॅम याचं आहे. त्यानंतर बघा, आता हा एक प्रश्न, मोस्ट कंट्री विल only accept the import sales of the drugs that are internationally recognized as the GMP. GMP वर परत प्रश्न विचारलेला आहे. हे आपले टॉपिक्स आहे. To help a person suffering from the psychological disorder, which of the following issue are not the important. तर हा जो प्रश्न विचारलेला आहे ना, याचा अनुषंगाने बघा, याचं टॉपिक्स हा एकदम जनरल फार्मसीच्या रिलेटेड प्रश्न आहे आणि आपल्याला एक जनरल सेन्सने आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे जर एखादा सायकोलॉजिकल डिसऑर्डरनी जर पर्सन असेल तर त्याच्यामध्ये विच इज नॉट इम्पॉर्टंट. आपल्याला माहिती आहे डिटॉक्सिफिकेशन हे इम्पॉर्टंट असू शकत नाहीत. जे सोशल सपोर्ट गरजेचं आहे, डिप्रेशन ह्या पेशंटमध्ये असतं, सायकोथेरपी हे सुद्धा मदत करतं. म्हणजे क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला जनरल सेन्स डेव्हलप असणं गरजेचं आहे. प्युअर डेव्हलप सेन्स, तुम्ही किती अभ्यास केला आणि तुम्हाला जर जनरल सेन्स नसेल प्रश्न आणि उत्तराचा तर आपण सक्सेस होणार नाही. त्यामुळे जनरल सेन्सवर प्रश्न कसे विचारलेले आहे बघा, अतिशय साधा प्रश्न आहे की एखादा मानसिक रुग्ण आहे तर त्याला कोणत्या खालील गोष्टीची गरज नाहीये, असं आहे याचं साधं उत्तर आहे. त्याचं काय, डिटॉक्सिफिकेशन, त्याचा रोल नसतोच ना काही. त्यानंतर विच ऑफ अमॉंग द फॉलोइंग आर द डिसएडव्हांटेज ऑफ द लिक्विड डोसेस फॉर्म. व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द डोसेस फॉर्म. हा जो टॉपिक्स आहे हा आपल्याला सगळं करायचा आहे. याच्यामध्ये सर्वच असतं, लिक्विड डोसेस फॉर्म, सॉलिड डोसेस फॉर्म, टॅबलेट, सपोजिटरी, त्यानंतर आपले काही सोल्युशन असेल, त्यानंतर आपले सगळं जे काही असेल द डोसेस फॉर्म हे सर्व आपल्याला करायचं आहे. पण ॲडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस हे आपल्याला क्लासिफिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आता मित्रांनो,
हा जो प्रश्न विचारलेला आहे की फार्मास्युटिकल सायन्सचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे आपल्याला आपलं जी फार्मसीचं आहे ते फार्मसीचं हिस्ट्री सुद्धा माहीत पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे की सुरुवात कशी झाली, त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा रोल काय आहे, जे काही फार्मास्युटिक्सचा रोल काय असतो, फार्माकोग्नोसीचा रोल काय असतो, हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. अतिशय साधा प्रश्न आहे हा, आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे 20th सेंचुरीमध्ये केमिस्ट्री बिगॅन टू रिव्हॉल्युशनाइज द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. म्हणजे फार्मा आपण बघतो, आपण जे आज आहे ते पूर्ण सिंथेटिक ड्रग्स आहे. सिंथेटिक ड्रग्स ते सिंथेसिस करण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मसीचा खूप मोठा रोल आहे. हा एक सुद्धा जनरल नॉलेजचाच प्रश्न आहे. त्यानंतर बघा, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 वॉज ओरिजिनली नोन ॲज द ड्रग्स ॲक्ट 1935. हा पहिले ॲक्ट होता, याचं मॉडिफिकेशन केलं आणि 1940 हा ॲक्ट झाला. म्हणजे आपल्याला फार्मसीच्या ज्युरिस्प्रुडन्सची जी काही हिस्ट्रीचे असते ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरच आहे द टर्म कॉस्मेटिक्स इज डिफाईन इन विच द सेक्शन ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. म्हणजे आपल्याला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे जे काही वेगवेगळे सेक्शन आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर बघा, सायंटिफिक स्टडी ऑफ द ड्रग अँड देअर यूज इन द मेडिसिन इज नोन ॲज, इट इज व्हेरी मच सिम्पल, इट इज नोन ॲज फार्मकोलॉजी. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याला जनरल सायन्सचा प्रश्न आला आणि आपल्याला त्याचा अभ्यास नसेल किंवा आपल्याला माहिती नसेल तर इट इज व्हेरी सिम्पल, गो थ्रू ऑप्शन्स, सिलेक्ट द वन विच इज नॉट अ आन्सर. ओके, MBBS नसू शकतं, नर्सिंग नसू शकतं, ड्रेसिंग नसू शकतं, याचा काही संबंध नाही, नो लॉजिक. So is logical is the pharmacology, is very much simple. त्यानंतर which statement is not correct regarding the classification of the drugs. आता बघा, classified based on the symptom and disease use, glycoside, alkaloid, steroid are the natural nature of drug, classified on the basis of the organ system affected. हे सर्व प्रश्न आहे काय बरोबर आहे. नंतर B, drugs are classified by their chemical nature, like alkaloid and steroid. नॅचरल नेचर हे नाही आहे त्याचं. त्यानंतर आहे सेटअप, वेअर इज द फार्मासिस्ट कम डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द फार्मसी पेशंट इज नोन ॲज द फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी. म्हणजे हा प्रश्न आहे हॉस्पिटल फार्मसीचे आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काही मागचा DMARचा पेपर होता त्यामधील जे वेगवेगळे प्रश्न होते वेगवेगळे सब्जेक्टचे ते आपण डिस्कस केलेले आहे. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, शेअर्स करा आणि नॉन टेक्निकलची बॅच वगैरे सध्या चालू आहे डायरेक्शन अकॅडमीचा, तिचा कंटिन्यू सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.